सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बहुजन संघटक या पेजवरनं आज कर्नाटक इलेक्शन त्याच्या विश्लेषणाच्या बाबीनं कर्नाटकाच्या निवडणुकाचा जो निकाल लागलेला आहे 13 मेला 10 मेला वोटिंग झालं, त्या अनुषंगानं त्याचा अन्वयार्थ काय आहे हे आपणाला येत्या काही मिनिटांमध्ये पाहायचं आहे. अनेक विश्लेषणं टी व्हीवरनं इलेक्शनच्या पूर्वी म्हणजे 10 मेच्या पूर्वी येत होते ओपिनियन पोलच्या माध्यमातून, नंतर 10 मे ते 13 मेच्या दरम्यान एक्झिट पोलच्या माध्यमातून विश्लेषण होत होते आणि 13 मेचा निकाल लागल्यानंतर कर्नाटकाचा विधानसभेचा त्यानंतर अनेक विश्लेषणं अनेक विचारवंतांकडून आलेले आहेत. महाराष्ट्रातल्याही काही वृत्तपत्रामध्ये या बाबतीमध्ये विश्लेषण आलेले आहे. टी व्ही डिबेटवरती विश्लेषण झालेलं आहे. आपण थोडंसं वेगळ्या अंगाने किंवा वेगळ्या आस्पेक्टनं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कर्नाटकामध्ये मुंबई कर्नाटक, म्हैसूर, ओल्ड म्हैसूर, बेंगलोर, हैदराबाद कर्नाटक, कोस्टल कर्नाटक असे काही भाग येतात. अनेक वर्तमानपत्रामध्ये पण निकालानंतर निकालाच्या बाबतीमध्ये काही न्यूज आल्या. त्याच्यामध्ये एक न्यूज आलेली मला वेगळी वाटली थोडी. ही न्यूज अशी होती की संपूर्ण प्रदेशामध्ये काँग्रेस आणि किनाऱ्यावर BJP. आपण कर्नाटकाच्या निवडणुकांकडे संपूर्ण भारतीयांचं लक्ष होतं. कर्नाटकाची निवडणूक ही त्या प्रदेशापुरती जरी असली तरी संपूर्ण भारताचे लोक त्या निवडणुकांच्याकडे लक्ष देऊन होते, निकालाकडे लक्ष देऊन होते. महाराष्ट्रातील लोकही त्याच्याकडे लक्ष देऊन होते. अनेक इश्यूज कर्नाटकाच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसून आलेले आहेत. 2 राष्ट्रीय पक्ष आणि एक प्रादेशिक पक्ष अशा 3 पक्षाची निवडणुकामध्ये उपस्थिती होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आणि जनता दल सेक्युलर ज्याला JDS आपण म्हणतो, या 3 पक्षामध्ये मुख्य लढत होती. आणि सुरुवातीला 3 पक्षात वाटणारी लढत शेवटी 2 पक्षावर आलेली आहे आणि निकाल लागल्यानंतर आपण त्याचं चित्र पाहिलेलं आहे. आपण अनेक वर्तमानपत्रामधनं TVच्या बातम्यामधनं ही आकडेवारी पाहिलेली आहे. त्याचं मी रिपिटेशन करत नाही, परंतु आपल्या मांडणीचा भाग म्हणून थोडंसं मी आपल्याला आकडेवारी सांगू इच्छितो. म्हैसूरमध्ये 62 सीट होत्या. काँग्रेसने 40 जिंकल्या, BJPने 6 जिंकल्या, JDSला 14 मिळाल्या आणि इतरला 2 मिळाल्या. सेंट्रल कर्नाटक जो आहे त्या ठिकाणी 50 सीट होत्या. काँग्रेस 33, BJP 16, JDS 1. ग्रेटर बेंगलोर 32, त्याच्यामध्ये काँग्रेसला 17 आणि BJPला 15, म्हणजे थोडंसं ते समसमान झालेलं आहे. हैदराबाद कर्नाटकामध्ये 40 सीट होत्या. त्याच्यामध्ये काँग्रेसला 26, BJPला 10 आणि JDSला 3 आणि इतरांना 1. कोस्टल कर्नाटक जो आहे या ठिकाणी फक्त BJPला लढत आहे. भाजपला 12, काँग्रेसला 6 आणि JDSला 1 सीट या ठिकाणी मिळालेली आहे. आपण कर्नाटकाचा भूगोल पाहिला. 6 ते 7 विभागामध्ये कर्नाटक विभागलेला आहे, ज्याला आपण मुंबई कर्नाटक, म्हैसूर, ओल्ड म्हैसूर, मध्ये बेंगलोर, हैदराबाद, कोस्टल या नावानं ओळखतो. कर्नाटकामध्ये भारतीय जनता पार्टीचे काँग्रेसची काय भूमिका राहिलेली आहे त्याच्यावर अनेक विश्लेषकांनी काय विश्लेषण केलेलं आहे, तिथलं समाजशास्त्र कसं राहिलेलं आहे, समाजाच्या काय भूमिका राहिलेल्या आहेत, राष्ट्रीय लीडर्सच्या त्या ठिकाणी काय भूमिका राहिलेल्या आहेत आणि एकूणच कर्नाटकाच्या नंतर एक नया रास्ता दिखाया असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि कर्नाटकाचा रिझल्ट हा त्या प्रदेशापुरता होता, तो राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा नाही, असे 2 प्रकारचे विश्लेषण आपल्याला आलेले दिसतात 2 राष्ट्रीय पक्षाकडनं. म्हणजे अगदी महाराष्ट्रातले एक नेते असे म्हणाले की कर्नाटक तो झाकी है, ते हिंदुस्तान म्हणाले बाकी है. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. या निवडणुकामध्ये काँग्रेसला किती संख्येनं फायदा झाला तर काँग्रेसला 55 सीट्स ज्यादा मिळाल्या 2018 पेक्षा आणि 38 जागा ह्या भाजपच्या कमी झालेल्या आहेत. वोट ऑफ पर्सेंटमध्ये BJP जेवढे होते तेवढेच मतं आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला INC ज्याला आपण म्हणतो इंडियन नॅशनल काँग्रेस, त्यांना थोडासा याचा फायदा झालेला आहे. वोट ऑफ पर्सेंटमध्ये 43% वोटिंग
38वरनं त्यांची गेलेली आहे. जवळपास 5% मतदान हे जास्तीचं पडलेलं आहे. आता इथे काही प्रश्न होतात की काँग्रेस पार्टी जी आहे की डू दे हॅव एनी लार्जर सिग्निफिकन्स फॉर 2024 असे काही प्रश्न आहे. आपण पक्षनिहाय थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा आपण इश्यूज पाहूया. त्यांनी कोणत्या पद्धतीने इलेक्शन लढलं. नेहमीप्रमाणे भाजपाचा जो प्रोपोगंडा होता किंवा कॅम्पेन होतं किंवा त्यांचा जो प्रचार होता हा त्यांचे पारंपरिक जे इश्यू असतात ज्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये हिजाबचा प्रश्न त्यांनी निर्माण केला. मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी एक भूमिका घेतली. त्यांना मिळत असणारं म्हणजे मुस्लिमाला मिळत असणारं 4% आरक्षण बंद करून त्याच्यातले 2% लिंगायत आणि 2% ओक्कालिगा. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मुस्लिमाचं 4% आरक्षण बंद करून ते दिलं कुणाला चाललंय? लिंगायत समाजाला 2% आणि ओक्कालिगा समाजाला 2%. दुसरा त्यांचा इश्यू होता डबल इंजिन. डबल इंजिन त्यांचं असं म्हणणं होतं किंवा काही वर्तमानपत्रामध्ये विश्लेषकांनी असं मांडलेलं आहे की ती एक प्रकारची धमकी होती कर्नाटकाच्या लोकांना की तुमचा विकास करायचा असेल तर डबल इंजिन के सरकार होणं जरुरी है. या ठिकाणी विकासाचे मुद्दे काही आणले गेले. 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे काही वचनं दिली. अजानवर निर्बंधाचे काही इश्यूज त्या ठिकाणी निर्माण केले. नेहमीप्रमाणे लव्ह जिहादचा विषय प्रचारामध्ये दिसून आला. टिपू सुलतानचा विषय दिसून आला आणि सर्वात अबव ऑल सर्वात मोठा इश्यू कोणता आला शेवटी की बजरंग दल आणि बजरंग बली. तर आपल्या निवडणूक आचारसंहितेच्या बाबतीमध्ये विश्लेषकांनी असं मत नोंदवलेलं आहे की भारताचे प्रधानमंत्री तेथील जनतेला अपील करताना असं सांगतात की तुम्ही ईव्हीएमचं बटन दाबत असताना जय बजरंगबलीचा नारा द्या. आणि यावरती आपल्याकडे स्वतंत्र ऑटोनॉमस असणारं इलेक्शन कमिशन कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. म्हणजे धर्माच्या नावावर मत मागणे किंवा धार्मिक भावना उत्तेजित करणे हे आचारसंहितेमध्ये जर TN सेशन आज असते तर त्याचा काय निकाल लागला असता किंवा असं कोणी म्हटलं असतं का धर्माच्या नावावर? हा विचार करण्यासारखा विषय आहे. आपण टक्केवारीचा जर विषय केला भाजपच्या बाबतीमध्ये आणि आपण ते पाहिलेलं पण आहे काय टक्केवारी झाली काय नाही. आता काँग्रेसच्या बाबतीमध्ये काय विषय होते? अगदी याच्या उलट काँग्रेसनं निवडणूक मध्ये दुसरे मुद्दे घेतले आणि जे काँग्रेसनं सेट केलेला होता कार्यक्रम किंवा निवडणुकीमधले मुद्दे त्याच्यावरती ठाम राहिली. विश्लेषण करत असताना आपण असं पाहिलं पाहिजे की काँग्रेसनं जे 40% कमिशनवाला जो मुद्दा रेज केला होता तो त्यांनी शेवटीपर्यंत टिकून ठेवला. मध्यंतरी अनेक विषय भारतीय जनता पार्टीकडनं आले परंतु त्याच्यामध्ये काँग्रेस न अडकता काँग्रेसने स्वतंत्रपणे त्यांचा जो कार्यक्रम होता 5 गॅरंटी आणि भाजपवर आक्रमण करण्यासाठी 40% कमिशन, महागाई, बेरोजगारी आणि मुस्लिमाचं आरक्षण आणि स्थानिक मुद्द्याला महत्त्व. आणि आपण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या सभा आहेत ह्या सभा सुद्धा कशा झालेल्या आहेत. म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या 21 प्रचार सभा, 6 रोड शो, 26 किलोमीटरचा एक रोड शो त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर 8 किलोमीटरचा रोड शो. भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते अमित शहा यांच्या 16 जाहीर सभा आणि यांचा जो स्ट्राईक रेट आहे जसं क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण बोलतो स्ट्राईक रेट काय आहे तर या तिघांच्या मध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा साहेब आणि राहुल गांधी साहेब यांच्या जर आपण बघितलं तर स्ट्राईक रेट हा राहुल गांधी यांचा 66% आहे आणि माननीय पंतप्रधानांचा स्ट्राईक रेट त्याच्यापेक्षा कमी आहे. याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. काँग्रेसचा विचार करत असताना राहुल गांधी यांनी 22 जाहीर सभा घेतल्या आणि 65% स्ट्राईक रेट त्यांचा आहे. प्रियंका गांधी यांनी 27 जाहीर सभा घेतल्या, 50% स्ट्राईक रेट आहे आणि खरगे साहेबांनी 36 सभा घेतल्या. हा काँग्रेसचा असणारा कार्यक्रम. म्हणजे मी आता विश्लेषण करत असताना काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, काँग्रेस पक्षाचा अजेंडा, काँग्रेस पक्षाचं कॅम्पेन आणि भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा. भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याकडे जर आपण पाहिलं किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये
स्थानिक मुद्द्याला आणि स्थानिक नेत्याला महत्त्व देण्यात आलं होतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे जर आपण पाहिलं तर देशाचे प्रधानमंत्री असतील किंवा अमित शहा असतील किंवा JP नड्डा असतील यांची नावं येतात. परंतु काँग्रेस पक्षाचं ज्यावेळेस आपण विश्लेषण करतो, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांच्यासोबतच DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची सुद्धा नावं येतात. म्हणजे रिजनल लिडरशिपला काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे किंवा त्यांच्यावर जास्त विश्वास दाखवलेला आहे की जो की भारतीय जनता पार्टीकडे आपल्याला दिसत नाही तेवढा. आता पाठीमागे इंडियन एक्सप्रेसला आणि लोकसत्तेला सुहास पळशीकर यांनी सुद्धा विश्लेषण केलेलं आहे. त्यांचा एक थोडासा मी 2-3 मिनिटांमध्ये आढावा घेतो, नंतर मग आपण मुद्द्याकडे येऊया. भारतीय जनता पार्टीचा जो प्रवेश झालेला आहे कर्नाटकामध्ये, सुहास पळशीकर यांच्या लेखामध्ये त्याचा उल्लेख आहे. हा 25 वर्षापूर्वी रामकृष्ण हेगडे यांच्या गठबंधनसोबत झालेला आहे आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा जो मुख्य आधार होता तो लिंगायत आणि हिंदुत्व, म्हणजे L आणि H, हिंदुत्व, हे 2 मुद्दे होते. आणि त्याने एक असं विश्लेषण केलेलं आहे सुहास पळशीकरांनी. आता हे थोडं वेगवेगळं वाटत असलं तर आपल्याला विचारवंताच्या लाईनने किंवा विश्लेषकाच्या लाईनने जात असल्यामुळं मुद्दे काही वेळा रिपीट होतात किंवा काही मुद्दे मिसिंग होतात. तर त्यांनी असं विश्लेषण केलेलं आहे सुहास पळशीकर सरांनी. कर्नाटकाच्या निवडणुकीचं त्यांचं असं म्हणणं आहे की या निवडणुकीने हे दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा पराभव होऊ शकतो, हे त्यांचा निष्कर्ष आहे. त्याच्यानंतर भाजपचं राजकारण धुरंधर, लोकप्रिय आणि दमदार पक्ष ताकदीचा फुगा फुटण्यास या निकालाने हातभार लावलेला आहे. हा एक त्यांचं विश्लेषण आहे. आणि दुसरं, हिंदुत्वाची मर्यादा आता निर्माण झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की 4% मुस्लिमाचं आरक्षण बंद करून 2% लिंगायत आणि ओक्कालिगाला देऊ, हे हिंदुत्वाचं राजकारण आहे. आणि हे जे राजकारण ह्याला मर्यादा याच्यासाठी पडलेले आहेत असं पळशीकर सरांचं म्हणणं आहे. कारण त्या ठिकाणी 13% मुस्लिम आहेत. मग 13%वर काँग्रेसची सत्ता येऊ शकते का? तर नाही. 84% जे हिंदू आहेत त्यांचं मॅक्झिमम वोटिंग, जे 43% काँग्रेसला वोटिंग झालेलं आहे ह्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये, त्याच्यामध्ये हिंदू समाजाचं मोठं योगदान आहे. त्यामुळे तिथल्या हिंदू समाजालाच भारतीय जनता पार्टीचा जो एक कार्यक्रम आहे धार्मिक, तो पसंत पडलेला नाही, हे याचं महत्वाचं निष्कर्ष आहे. काँग्रेसची सत्ता आली तर दंगली होतील अशा प्रकारचा एक प्रचार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. तोही मुद्दा निकालात निघालेला आहे. आणि यातनं काँग्रेस पक्षाला संधी मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा विश्लेषण सुहास पळशीकर सरांचं आहे. तर समाजाचं एक विश्लेषण दुसऱ्या विचारवंतांनी केलेलं आहे की समाजाच्या बाबतीमध्ये तिथं काय प्रतिक्रिया राहिलेली आहे किंवा कम्युनिटीचं वोटिंग बिहेवियर त्या ठिकाणी कशा प्रकारचं राहिलेलं आहे. तर लिंगायत समाज जो आहे कर्नाटकामध्ये, तर तो साधारणपणे 17% असा मानला जातो किंवा आहे. आणि 100 मतदारसंघामध्ये तो प्रभावी आहे. आतापर्यंत 23 पैकी 10 मुख्यमंत्री, म्हणजे कर्नाटक राज्य निर्माण झाल्यापासून 23 जे मुख्यमंत्री झालेत आतापर्यंत, त्यातले 10 मुख्यमंत्री हे लिंगायत समाजाचे आहेत. आणि तिथं वारंवार वीरेंद्र पाटील जे मुख्यमंत्री होते 1989च्या दरम्यान, त्यावेळेला राजीव गांधी यांनी त्यांना जो तात्काळ राजीनामा द्यायला सांगितलं होतं, त्याचा अपमान हा पूर्ण समाजाचा अपमान समजला गेलेला आहे त्या ठिकाणी. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह आपल्याकडे एस्टॅब्लिश होत चाललेलं की एका व्यक्तीचा अपमान म्हणजे समाजाचा अपमान समजला जातो. असं व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, मी तुमच्यावर सोपतो. परंतु एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीला त्याच्या व्यक्तिगत कारणामुळं जरी पदावून काढलं तर त्याला त्या अपमान म्हणायचा आणि तो अख्ख्या कम्युनिटीचा अपमान समजला जातो. मग हा जर तर का आपण वाईट कामाला लावलं तर तसं शक्य आहे का? किंवा एखाद्या समाजामध्ये जर एखादं वाईट कृत्य केलं म्हणून आपण त्या समाजाला नाव नाही ना ठेवत. म्हणजे हे फक्त राजकारणामध्ये ह्याचा उपयोग केला जातो किंवा पदाचा राजीनामा द्यायला सांगितलं त्या समाजाचा अपमान. एखादा व्यक्तीनं जर मग तो वाईट कृत्य केलं, कुठले असेल, चोरी असेल किंवा आणखीन काय असेल, तर तो समाज आहे तसा आहे असं म्हणतो का? पण तो हे नॅरेटिव्ह अशा प्रकारचं एस्टॅब्लिश केलेलं आहे. लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये या निवडणुकीमध्ये माझं विश्लेषण किंवा माझं असेसमेंट हे जे विश्लेषकाचं ऐकून किंवा टीव्हीवर येणाऱ्या बातम्याच्या माध्यमातून जे आपल्याला माहिती मिळते त्याच्यावरनं मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये 20%च्या आसपास लिंगायत समाजाचं वोटिंग जे आहे हे काँग्रेसकडे वळालेलं आहे. त्याचं कारण मला असं वाटतं की जे कॅन्डिडेट लिंगायत समाजाचे दिले होते काँग्रेस पक्षाने, त्यांना बघून लिंगायत समाजाचं काही वोटिंग झालेलं असावं. परंतु आपल्याला मोठे तौर पर आपल्याला असं म्हणता येतं की लिंगायत समाजाला वगळून या ठिकाणी इतर समाज एकत्र होऊन काँग्रेसला बहुमत मिळालेलं आहे. जास्तीत जास्त काँग्रेसला बहुमत मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता माझ्या दृष्टीनं
आणखीन काय मुद्दे आहेत तर आपण कन्क्लुजनला किंवा मोठे मोठे मुद्दे जर घेतले किंवा ठळक मुद्दे जर घेण्याचा प्रयत्न केला आपण तर या ठिकाणी नंबर 1 असं दिसून येतं आपल्याला विश्लेषणामध्ये की बजरंग दलचा मुद्दा या ठिकाणी चाललेला नाही किंवा एकूणच मुस्लिमाचं आरक्षण नाकारणं किंवा जे काही तत्सम मुद्दे आहेत ते या ठिकाणी चाललेले नाहीत आणि यामुळं मविला म्हणजे महाविकास आघाडीला कर्नाटकामुळे एक बूस्टर मिळालेला आहे, बूस्टर डोस ज्याला म्हणतो आपण तो मिळालेला आहे आणि या बाबतीमध्ये दोन्हीकडनं लिंगायत समाजाला केंद्र केलेलं जाते म्हणजे लिंगायत समाजाचं शेट्टार वगैरे यांचा अपमान झाला म्हणून भाजपला कमी मतं मिळालं हा पण एक विश्लेषणामध्ये आलेला भाग आहे आपल्याला किंवा मग मुस्लिमाचं ध्रुवीकरण झाल्यामुळे काँग्रेसला फायदा झाला अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह पुन्हा काय विश्लेषक मांडत आहेत. परंतु या ठिकाणी आपण निरपेक्षपणानं जर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत, अनेक मुद्द्याचा विचार करावा लागतो आपणाला. केवळ जातीनं धर्मानं नाही तर राहुल गांधीनं जी भारत जोडोमध्ये मेहनत घेतलेली आहे, जो प्रयत्न केलेला आहे त्याचे पण टीव्हीवर आकडे आलेले आहेत की 21 मतदारसंघातनं ते भारत जोडो यात्रा गेलेली आहे. त्याच्यामध्ये 15 का 16 मतदारसंघामध्ये तो विजय मिळालेला आहे काँग्रेसला यावेळेला आणि केवळ 17 मतदारसंघातच मोदींच्या प्रचाराला यश मिळाले. दोघांची कंपॅरिझन जर आपण केलं तर हे आकडे समोर येतात आणि प्रियंका गांधीचा 10 जागावर त्यांना यश मिळालेलं आहे. त्यामुळंच राहुल गांधीचा जो स्ट्राईक रेट आहे तो 65-66% जातो आणि नरेंद्र मोदींचा जो स्ट्राईक रेट आहे तो 40% जातो आणि प्रियंका गांधीचा 37 आणि अमित शहाचा 33% जातो स्ट्राईक रेट. 2024 मध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी कोणत्याही जादूची गरज नाही असं एक विश्लेषण आलेलं आहे. हे कर्नाटकात दाखवलेलं आहे म्हणजे अनेक वर्तमानपत्रातनं विश्लेषण आलेलं आहे की आता काही जण टीव्हीवर सुद्धा म्हणतात की कोई चमत्कार ही अब 2024 में मोदी को रोक सकता है अन्यथा किसमें वो ताकत नहीं है किंवा मग काही विश्लेषक असतात ते विश्लेषक असतात का कोणत्या पक्षाचे असतात मला माहित नाही पण त्यांचं विश्लेषण ते पार्टीचे प्रवक्त्यासारखं असतं. काल परवा एका विश्लेषकांना असं सांगितलं, त्यांचं नाव मी या ठिकाणी घेत नाही, ते म्हणाले की राष्ट्रीय स्तरावर 1 to 10 आता मोदीच आहेत म्हटले म्हणजे 2 नंबरला कोण नाही 3 नंबरला कोण नाही आणि त्यांनी उदाहरण दिलं की अमिताभ बच्चन ज्यावेळेस सिनेमामध्ये काम करायचं 1 to 10 तक अमिताभ बच्चन ही रहते थे, 11 नंबर के बाद वो गिनती शुरू हो जाती थी. तसं यावेळेला सुद्धा 2024 में 1 to 10 तक सिर्फ नरेंद्र मोदी है अशा प्रकारचं विश्लेषण जे येत होतं त्याला आता यानं ब्रेक लावलेला आहे कर्नाटकाच्या निवडणुकीने. अनेक विश्लेषण असं सुरू झालेलं आहे आता विचारवंतामध्ये किंवा विश्लेषकामध्ये की 2024 मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी कोणत्याही जादूची गरज नाही हे कर्नाटकानं दाखवून दिलेलं आहे. आणि कन्क्लुजनामध्ये असंही सांगतात काही जण की भाजपसाठी दक्षिणेचं जे द्वार आहे ते आता बंद झालेलं म्हणजे दक्षिणेकडे जायचा रस्ता हा कर्नाटकच होता परंतु तिथं आता काँग्रेसची सत्ता आलेली आहे आणि हा जो प्रचार केला गेलेला आहे. आणखीन एक विश्लेषणामध्ये गोष्ट आपल्याला अधोरेखित करावी लागेल की असं म्हटलं जायचं किंवा म्हणजे ज्या वेळेला हार होते त्यावेळेला दुसऱ्याला भारतीय जनता पार्टीकडनं त्याचं डिस्क्रेडिट किंवा जसं आपण म्हणतो की यशाचे अनेक फादर्स असतात, सक्सेस हॅज मेनी फादर्स, परंतु जर फेल झालं तर त्याला त्याचं कुणी असं रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नसतं. तसंच या ठिकाणी कर्नाटकामध्ये झालेलं आपल्याला दिसतं आणि भाजपनं खूप ताकद लावलेली होती खरं तर या ठिकाणी. 5 मुख्यमंत्री, 16 केंद्रीय मंत्री, हजारो निवडणुका आणि 3000 प्रचार सभा घेतल्या होत्या. यानंतर सुद्धा प्रचार संपल्यानंतर सुद्धा संवाद साधला होता पंतप्रधानांनी, परंतु या सगळं होऊन सुद्धा या ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आलेली आहे. आता याचं विश्लेषण करताना काही नेत्यांचा ज्या टिप्पण्या आल्या होत्या किंवा त्यांचे काही स्टेटमेंट आले होते किंवा त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या होत्या, काही जणांचे मतभेद असू शकतात परंतु मला एका नेत्याची प्रतिक्रिया महत्त्वाची वाटली. काय मिथक तयार झाले होते, काय भ्रांती तयार झाली होती, काय भ्रम तयार झाले होते ते आता ह्याच्यातनं निघून गेलेले आहेत. पहिलं काय आहे की नेहमीसाठी हा प्रचार होत होता की मोदी हे तो मुमकिन है, हा जो भ्रम आहे हा भ्रम तुटलेला आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. आणि दुसरा एक भ्रम तुटलेला आहे की भाजपबरोबर होणाऱ्या थेट लढतीत काँग्रेसचा निभाव लागत नाही. म्हणजे ह्या 2 भ्रांती या निवडणुकीनं संपवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये विचार करत असताना मी आता माझे काही मुद्दे आहेत ते आपल्याला ठळकपणाने सांगण्याचा प्रयत्न करतो. मी आतापर्यंत जे सांगितलं हे इतर लोकांनी काय म्हटलं, इतर राष्ट्रीय नेत्यांनी काय म्हटलेलं आहे
किंवा विश्लेषकांनी काय म्हटलेलं आहे या बाबतीमध्ये बोललेलो आहे. तर माझ्या दृष्टीने ह्या निवडणुकीचं विश्लेषण करत असताना त्याचं मेजर फाइंडिंग मला काय वाटते, तर नंबर 1 मला मुद्दा या निवडणुकीमध्ये प्रकर्षानं जाणवला की राहुल गांधी यांनी जे कोलारला स्पीच दिलं ते स्पीच मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. त्या स्पीचमध्ये राहुल गांधी यांनी मान्यवर कांशीराम साहेबांचा फॉर्म्युला वापरलेला आहे. आता हे अनेक नवीन तरुणाला किंवा ज्यांनी कांशीराम साहेबांची मुवमेंट पाहिली नाही त्या लोकांना हा नवीन मुद्दा वाटू शकतो किंवा कदाचित माझ्यावर विश्वास पण वाटू शकणार नाही. मी हे जेव्हा स्टेटमेंट करतो की राहुल गांधी यांनी मान्यवर कांशीराम साहेबाचा अजेंडा आणि मान्यवर कांशीराम साहेबाचा कार्यक्रम कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये वापरला. मी असं मानतो की बहुजन समाज पार्टीचा एक नारा होता. मी आत्ताच्या बहुजन समाज पार्टीबद्दल बोलतच नाही. तो नारा ती आजची बहुजन समाज पार्टी का नाही मला माहित नाही, परंतु मान्यवर कांशीराम साहेब ज्या वेळेला बहुजन समाज पार्टी चालवायचे त्यावेळेला त्यांनी एक नारा दिला होता, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आणि हा नारा तुम्ही बहुजन समाज पार्टीचे त्या काळातले बहुजन संघटकमध्ये पाहू शकता, बहुजन नायकमध्ये पाहू शकता. आणि नेमका तोच नारा राहुल गांधी यांनी कोलारच्या सभेमध्ये वापरलेला आहे. त्यांनी शब्द दुसरे वापरले, जिसकी जितनी संख्या उसका उतना हक असं काहीतरी वापरलंय, परंतु अर्थ तोच आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या मुद्द्यावर. आणि दुसरा त्यांनी आणखीन एक नारा त्या ठिकाणी दिला होता किंवा आणखीन एक त्यांनी माहिती दिली होती की त्यांचं असं म्हणणं होतं की ओबीसी जनगणना झाली पाहिजे, म्हणजे इतर मागासवर्गीय लोकांची जनगणना झाली पाहिजे. अर्थात हा मुद्दा फार जुना आहे. आताही बिहार सरकारनं त्याच्यावर निर्णय घेतला, परंतु त्याला चॅलेंज झालं पटना हायकोर्टाने पुन्हा त्याच्यावर स्टे दिला. सुप्रीम कोर्टामध्ये मान्य सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण गेले. मान्य सुप्रीम कोर्टानेही तो स्टे हटवलेला नाही, त्याच्या तारखा पुढे पडत आहेत. परंतु मुद्दा हा आज भारतीय राजकारणामध्ये आहे. आणि कोलारच्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी ही मागणी केली होती की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. आणि त्यांचं जर पूर्ण भाषण आपण पाहिलं तर त्यांनी स्वतःही आकडे सांगितलेले आहेत की सेक्रेटरी जे आहेत भारत सरकारचे SC ST OBC मिळून हे 7% आहेत. म्हणजे कर्नाटकाच्या निवडणुकीचं विश्लेषण करत असताना कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली हा मुद्दा माझ्यासारख्याला महत्त्वाचा वाटतो. आणि त्याच्यामध्ये या मुद्द्याला फारसं फोकस मीडियामध्ये येत नाही किंवा विश्लेषकाच्या मांडणीमध्ये येत नाही. परंतु समाधानाची गोष्ट ही आहे की आज 18 मे 2023 मध्ये मेन स्ट्रीम मधल्या 2 चॅनलनी याच्यावर प्रोग्राम घेतला, डिबेट घेतली आज 6 वाजता आणि 7 वाजता. काय काँग्रेस हे पुन्हा मंडल आयोगाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे. म्हणजे 1989ला जो मुद्दा रेज झाला होता, नंतर वेगळ्या मुद्द्यामध्ये तो मुद्दा पाठीमागे पडला होता. कर्नाटकाच्या निवडणुकाने किंवा कर्नाटकाच्या विजयाने त्या मुद्द्याला पुन्हा केंद्रबिंदू केलेला आहे. म्हणजे इथं असणारा जो ओबीसी समाज आहे, इथं असणारा जो अल्पसंख्याक समाज आहे, इथं असणारा जो शेड्यूल कास्टचा समाज आहे, इथं असणारा जो शेड्यूल ट्राईबचा समाज आहे किंवा अदर मायनॉरिटीज जो समाज आहे, या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये हिस्सेदारी मिळणार आहे का नाही. आणि याची गांभीर्याने याच्यासाठी आपल्याला घ्यावं लागतं की ही मागणी किंवा हा विचार किंवा हा अजेंडा 2024 मध्ये सत्तेच्या जवळ जाणारा पक्ष घेत आहे. त्याच्यामुळं मला हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर त्यांनी जो शब्द वापरला होता, जितनी आबादी उतना हक, म्हणजे इंडियन एक्सप्रेसमध्ये याच्यावर खूप चांगला लेख आलेला आहे अलीकडे, JAUH, जितनी आबादी उतना हक, हेच वाक्य मान्यवर कांशीराम साहेबांचं, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, जो बहुजन की बात करेगा वो दिल्ली से राज करेगा, अशा प्रकारचे स्लोगन होते. आणि हे स्लोगन पाठीमागे पडलेले आज केंद्रबिंदू झालेले आहेत. नव्हे त्या मुद्द्यावर एका राज्यानं सत्ता बहाल केलेली आहे एका राष्ट्रीय पक्षाला. त्याच्यामुळं हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. आणि मग हा जो मुद्दा आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हा पॉलिटिकल न राहता मला वाटतं की हा पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा विचार होण्यासाठी पुन्हा राजकीय पक्षावर दबाव येऊ शकतो. याला केंद्रबिंदू मानून निवडणुका लढल्या जाऊ शकतात. पब्लिक सेक्टरमध्ये त्या विचारवंतानं किंवा त्या लेखकानं ऑथरनंच लिहिलेलं आहे की पब्लिक सेक्टरमध्ये 11,310 जे सिनियर ऑफिसर्स आहेत बँकेमध्ये वगैरे,
तर त्या प्रोपोर्शनमध्ये किंवा उसके अनुपात 8,000 शेअर पाहिजे या लोकांना, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या न्यायानं मग हा जो फॉर्म्युला निर्माण झालेला या न्यायानं 11,310 जे बँकिंग सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टर, सिनियर पब्लिक सेक्टरमध्ये ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये मग 8,000 SC ST आणि ओबीसीच्या असल्या पाहिजे, ज्या की 3,000 सध्या आपल्याकडे आहेत. म्हणजे 3,000चा आकडा हा 8,000वर गेला पाहिजे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. ज्या 50 कंपनी आहेत त्याच्यामध्ये 0 आहेत आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे आहे त्याच्यामध्ये 60,000 जे आहे त्याच्यामध्ये 44,000 हे SC ST OBC असले पाहिजे. अशा प्रकारचं आपल्याला विश्लेषण करता येऊ शकतं. आता जे आपली ही मांडणी होते वर्तमानपत्रामधनं, त्याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू असेल, हिंदुस्तान टाइम्स असेल, द टाइम्स ऑफ इंडिया असेल, द प्रिंट असेल किंवा NDTV असेल, हे सगळे आर्टिकल लिहिणारे जे ऑथर आहेत हे जवळपास 96% हे अप्पर कास्टचे लोक आहेत. कसं आपलं प्रबोधन होईल किंवा कसे मुद्दे आपले जातील, चर्चेला कसे जातील, जर 96% आर्टिकल आजही आपण पाहतो इंडियन एक्सप्रेसमध्ये कुणाचे लेख असतात, लोकसत्तेमध्ये कुणाचे लेख असतात, किंवा हे जो मेन स्ट्रीम मीडिया आहे इथं म्हणजे कोण डिबेटमध्ये येतं, याच्यामध्ये फक्त एक आकडेवारी आपल्याला मी सांगत आहे. द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, हिंदुस्तान टाइम्स, द टाइम्स ऑफ इंडिया, द प्रिंट, इंडिया TV, याच्यामध्ये 96% आर्टिकल लिहिणारे ऑथर जे आहेत हे 96% अप्पर कास्टचे आहेत. त्याच्यामुळं आपले जे इश्यू आहेत बहुजन समाजाचे ते त्याच्यामध्ये येताना दिसत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ह्याचं कन्क्लुजन काय आहे या मांडणीचं, तर मी असं मानतो की जर निवडणूक सनातन व्हर्सेस सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाची जर झाली तर सामाजिक न्यायाचा विजय होत असतो. धार्मिक मुद्द्यावर जर निवडणूक झाली तर ही निवडणूक वेगळी होती, परंतु जर ती निवडणूक सनातन व्हर्सेस जर सोशल जस्टिस झाली तर सोशल जस्टिसच्या बाजूनं निर्णय लागत असतो. आणि आत्ताचा जो मुद्दा आहे आजच्या विश्लेषणामध्ये, आपल्याकडे आणखीन एक दुसरं मिथकच म्हणेल मी त्याला, किंवा मिसइंटरप्रिटेशन म्हणेल, किंवा चुकीचा संदेश देणं चालू आहे सोशल मीडियातनं वगैरे. तर तो असा आहे की ही निवडणूक, कर्नाटकाची जी निवडणूक झालेली आहे हे भाजपनं ठरवून दिलेली आहे. आणि त्याचे तर्क असे सांगितले जातात की हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून मी याच्याकडे आलेलो आहे की लोकसभेला भारतीय जनता पार्टीला निवडणूक जिंकायची आहे आणि म्हणून त्यांना असं, लोकांना असं वाटू नये की EVMमध्ये काहीतरी घोटाळे होतात, म्हणून त्यांनी कर्नाटक हे असे जे राज्य असतात त्या राज्यामधल्या निवडणुकांना ते विरोधी पक्षाला देतात. म्हणजे याचं जे कर्नाटक जे जिंकलेलं आहे याचं क्रेडिट कुणाला आहे? याचं क्रेडिट काँग्रेसला नाही, याचं क्रेडिट तिथल्या जनतेला नाही, याचं क्रेडिट तिथल्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केलं त्यांना नाही, याचं क्रेडिट भाजपाला दिलं जातं. मला वाटतं ही गंभीर गोष्ट आहे. EVMमध्ये काय आहे काय नाही हे दोन्ही अर्थानं आपल्याला विचारात घ्यावं लागतं. दोन्ही अर्थानं म्हणजे EVMमध्ये काय प्रॉब्लेम आहेत का तो माझा विषय नाही आहे, परंतु अशा प्रकारचं कार्यक्रम सेट करणे किंवा अशा प्रकारचे माहिती लोकांमध्ये पुरवणे की ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? याचा अर्थ एकच होतो की आपण 2024ला काही जरी केलं तरी BJP जिंकणारच आहे. हे जे विश्लेषणामध्ये मला हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो की तुम्ही काही जरी केलं तर तुम्हाला 2-4 स्टेट देतील. याच्या बाबतीमध्ये काही शंका किंवा काही तर्क माझ्या पुढे आहेत की जर भारतीय जनता पार्टी EVMवर लोकांचा विश्वास वाढावा म्हणून काही प्रदेश विरोधी पक्षाला देत असतील तर मग त्यांनी 2018मध्ये जे इलेक्शन झालं होतं मध्य प्रदेशामध्ये त्यावेळेलाच त्यांनी ते मध्य प्रदेश स्वतःकडे ठेवायला पाहिजे होता ना. तो त्यांनी काँग्रेसला दिला. नंतर मग ते ज्योतिरादित्य शिंदे त्यांचे काय आमदार बेंगलोरला गेले, तिथं काही दिवस ठेवावं लागलं, त्यांचे राजीनामे झाले, नंतर मग त्यांना ते निवडून यावं लागलं. हे सगळं करण्याची काय गरज होती? त्यावेळेस त्यांनी ते केलं असतं ना EVMमधनंच. म्हणजे EVMमध्ये घोटाळे आहेत का नाही हा याच्यावर माझं कुठलंही असं फॉर्म मी ओपिनियन नाही देणार आहे, परंतु 2024चं इलेक्शन लढत असताना जर तुम्ही सुरुवातीलाच हे जर सांगितलं की तुम्ही काही जरी केलं तरी तुमचा विजय होणारच नाही, किंवा तुम्ही काही जरी सांगितलं तरी निवडणूक ही EVMच्या माध्यमातूनच होणार आहे आणि EVMचा घोटाळा आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जिंकू शकत नाही, तर लोक मतदान करतील कशामुळं? मग
आणि लोक जर मतदानच करणार नसतील आणि असं होणार असेल तर लोकशाही राहील का म्हणून. त्याच्यामुळं ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काय असेल नसेल तो भाग बाजूला सारून तो मुद्दा बाजूला ठेवून 2024चं जे इलेक्शन आहे त्या 24च्या इलेक्शनमध्ये कर्नाटकानं जो धडा दिलेला आहे किंवा कर्नाटकानं बरेच जण लोक म्हणतात की कर्नाटकाने एक नया रास्ता बताया आहे, त्या रस्त्यानं जावं लागेल. आणि अनेक क्लिप माझ्याकडे सुद्धा व्हॉट्सअपवर मला पाठवल्या जातात, फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा पाठवल्या जातात की कोणीतरी माणूस समजावून सांगत असतो की कशा प्रकारे हे राज्य दिली जातात, ठरवून हारलेलं आहे भाजपा, ठरवून हे झालेलं आहे. मग त्या 5 गॅरंटीचं काय होणार नाही का? 5 गॅरंटीची तिथल्या लोकांना, तिथल्या युवकांना, पदवीधरांना जे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पण ते होतं पण नंतर बंद झालं, जो मिळायचा बेरोजगारीचा भत्ता तो तिथं सुरू होणार आहे. किंवा जे डोमेस्टिक विमेन्स वर्कर आहेत त्यांना तिथं महिन्याला काही पैसे मिळणार आहेत. मग हे कशासाठी आहे, याचा काय उपयोग नाही आहे का? त्याच्यामुळं माझं असं मत आहे किंवा माझं असं कन्क्लुजन आहे विश्लेषणामध्ये की ईव्हीएमचा मुद्दा हा बाजूला याच्यासाठी ठेवावा लागतो, बाजूला याच्यासाठी ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही लढणाऱ्या लोकांचं मानसिक खच्चीकरण करता असं काहीतरी सांगून की तुम लाख कोशिश कर लो, कुछ नहीं होने वाला है, ईव्हीएम ही जीतने वाली है और ईव्हीएम ही जिताने वाली है. तर मग लोक मतदानाला जातील का? आणि जे लोक असा प्रचार करतात त्या लोकांनी मतदान पाठीमागे भूतकाळामध्ये केलंय का नाही सांगावं त्यांनी. म्हणजे ते सुद्धा ईव्हीएमचं बटन दाबत असतील ना जाऊन. म्हणजे मी काही ते ईव्हीएमची वकिली करायला किंवा ईव्हीएमच्या बाजूने आहे असं नाहीये. माझं पण ओपिनियन असंच आहे की ते बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे, त्याच मताचा मी आहे. परंतु जी गोष्ट आता आपल्या हातात राहिलेली नाही किंवा बॅलेट पेपर इलेक्शन घेणं किंवा ईव्हीएमच्या माध्यमातून होणं हा मुद्दा आता कुठलाही राष्ट्रीय पक्ष तेवढ्या पद्धतीनं लावून धरत नाही. राष्ट्रीय पक्षाचं ही भूमिका महत्त्वाची आहे, राष्ट्रीय पक्षाने ती मागणी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून ईव्हीएमच्या मुद्द्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की ईव्हीएमच्या मुद्द्यामध्ये आपण तेवढं अडकून न पडता स्वतंत्रपणे वेगवेगळ्या इश्यूवर, भारतीय राजकारणामध्ये कोणते इश्यूज आहेत त्या इश्यूजवर आपण चर्चा केली पाहिजे. आणि माझ्यासारख्या माणसाला ही समाधानाची गोष्ट वाटते की आत्ताच मी 1 घंट्यापूर्वी डिबेट बघितली. त्या डिबेटमध्ये येणारं भारताचं जे राजकारण आहे हे आगडा आणि पिछडा याच्यावर होणार आहे. म्हणजे हा अजेंडा सेट केला चाललेला आहे, मंडल कमिशनचा अजेंडा सेट केला चाललेला आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारीचा अजेंडा सेट केला चाललेला आहे. आणि आज टीव्हीवर बघितलं की कर्नाटकामधला एक दलित MLA की त्यानं खुलेआमपणाने सांगितलं की मुझे आप डिप्टी चीफ मिनिस्टर बना दो. म्हणजे जो दलिताला व्हाईस निर्माण झालेला आहे याचा पण विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये तेवढं बळ आलेलं आहे, त्याच्यामध्ये तेवढं म्हणजे हिंमत आलेली आहे की मी असं टीव्हीवर येऊन म्हणू शकतो की मला तुम्ही मुख्यमंत्री करा किंवा मला उपमुख्यमंत्री करा, या पद्धतीनं ते चाललेलं आहे. आणि दुसरं सांगायचा मुद्दा असा आहे की आपण थोडंसं म्हणजे विश्लेषणाच्या बाहेर येऊन मी आता हे बोलत आहे की आपण थोडंसं डायनॅमिक असलं पाहिजे. बदलत्या काळानुसार बदलते विषय कोणते आहेत. आता तुम्ही एखाद्या पक्षाला हे नाही म्हणू शकत तुम्ही हे पहिलं का नाही केलं, ते आज करताय त्याचं स्वागत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. बहुजन समाज पार्टीचा मान्यवर कांशीराम साहेबाचा कार्यक्रम जर आज काँग्रेस पक्ष घेत असेल तर याचं स्वागत केलं पाहिजे का विरोध केला पाहिजे. आम्ही हे म्हणलं पाहिजे की तुम्ही 1989ला किंवा 1985लाच मंडल आयोग का लागू केला नाही, तुम्ही मग 60-70 वर्ष सत्तेत होतात मग तुम्ही ओबीसीची काय जनगणना केली नाही, तुमच्याकडे सत्ता होती मग तुम्ही हे का नाही केलं. त्यांच्या चुका झाल्या आणि त्या चुका सुधारून जर आज हा सोशल जस्टिसचा जर अजेंडा राबवणार असतील तर आपण याचं वेलकम केलं पाहिजे का त्यांना त्यांच्या भूतकाळासाठी त्यांच्यावर टीका केली पाहिजे, याचा पण गांभीर्यानं विचार झाला पाहिजे असं मला वाटतंय. आणि आता काय झालेलं आहे की काँग्रेस पक्षाकडे एक दलित राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळं ते पण एक प्रतिष्ठा लागली होती किंवा दलित माणूस आहे, दलित माणूस असलेला राष्ट्रीय अध्यक्ष असलेला पक्ष काँग्रेस आहे, मग त्यांना कितपत यश येतं तर ते सुद्धा या निकालानं सिद्ध केलेलं आहे की दलित लीडर्स किंवा दलित राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने लगातार 2 राज्य जिंकलेले आहेत, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक. ही सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराचे मानणाऱ्या लोकांनी आणि पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांसाठी ही स्वागतार्ह बाब आहे असं मी मानतो. आपल्याकडे काय होतं की आपण
म्हणजे एकटे मल्लिकार्जुन खरगेच नाही आहे, तर त्यांनी काँग्रेस पक्षानं तो ओबीसीचे 2-3 मुख्यमंत्री केलेले आहेत, किंवा मग हरियाणासारख्या प्रदेशाचा अध्यक्ष सुद्धा दलित केलेला आहे. म्हणजे हा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि 2024ला फार दिवस बाकी नाही आहेत आता. आणि माझं असं म्हणणं आहे की 2019मध्ये जे काही झालं असेल त्याच्यातनं पण काहीतरी आपण शिकलं पाहिजे पुढे जाण्यासाठी. मागे येण्यासाठी नाही म्हणत आहे मी, पुढे जाण्यासाठी त्याचंही विश्लेषण झालं पाहिजे, त्याचंही अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं, किंवा BSPमध्ये असं सांगितलं जायचं, मी आज नाही आहे BSP पण होतो, किंवा गलती करो गलतियां करो मगर एक गलती बार बार मत करो. तर मला असं वाटतं की 2024चं आपण पाहत असताना, 2024कडे पाहत असताना अनेक विश्लेषकांनी हे सांगितलेलं आहे, 2 पद्धतीनं सांगितलेलं आहे. की एक असं सांगतात की राज्यामधला निकाल वेगळा असतो आणि लोकसभेचा निकाल वेगळा असतो. परंतु 2019 आणि 2019चे उदाहरण वारंवार दिलं जातं की छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान याच्या निकालानंतर लगेच तिथं हे झालेलं आहे. म्हणजे राज्यामध्ये वेगळी सत्ता आणि ह्याच्यामध्ये वेगळी सत्ता, केंद्रामध्ये वेगळी सत्ता. परंतु मी त्याचा उल्लेख करत नाही. पण आपल्याला माहीत आहे की त्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या इलेक्शनच्या नंतर लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान काय घटना घडल्या होत्या राष्ट्रीय पातळीवर, त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का ठरवून दुर्लक्ष करतात मला माहिती नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की राज्यामध्ये जे घडलं ते पुन्हा केंद्रात घडू शकत नाही. आणि हा जो गॅप आहे, हा गॅप फार मोठा आहे. कर्नाटक विधानसभेमध्ये पडलेला जो गॅप आहे तो मोठा गॅप आहे. 36 आणि 43 जवळपास 7% गॅप आहे. आणि मला असं वाटतं स्वतःला की 2024 येता येता काँग्रेस पक्ष हा 55-50%च्या पुढे सरकेल. लोकसभेला कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्ष हा 50%ला क्रॉस करेल. तो 51 होईल का 52 होईल मला माहीत नाही, का 55 होईल. त्याचं कारण असं आहे, असं वाटतं मला स्वतःला, तिथं जो JDS पक्ष आहे, हा JDS पक्ष 18%हून 13%वर आलेला आहे. आणि त्याच्यात 5% जे वोट ऑफ पर्सेंट आहे ते शिफ्ट झालेलं आहे. आणि ते पूर्णतः शिफ्ट काँग्रेसकडे झालेलं आहे असं जवळपास सगळ्यांचं मत बनलेलं आहे. मला असं वाटतं की JDS हा पक्ष आता रिजनल पक्ष जो आहे तो पक्ष लोकसभेला तेवढाही परफॉर्मन्स करणार नाही. कारण तिथं असणारा जो मायनॉरिटी पक्ष आहे, या मायनॉरिटी पक्षानं 70% मतदान हे काँग्रेसला केलेलं आहे. आणि आता 70% मतदान काँग्रेसला मायनॉरिटीचं जे झालेलं आहे, उरलेलं जे 30% मतदान आहे त्याच्यातला बराचसा धडा हा परत काँग्रेसकडे शिफ्ट होईल. आणि दुसरं मला असं वाटतंय की JDSचा जो बेस आहे, ओक्कालिगा समाज आणि मुस्लिम समाज तर विधानसभेलाच बऱ्यापैकी काँग्रेसकडे शिफ्ट झालेला आहे. आणि ओक्कालिगा समाजाचे जे DK शिवकुमार आहेत त्यांच्यामुळं तिथला ओक्कालिगा समाज सुद्धा काँग्रेसकडे शिफ्ट झालेला आहे. आणि आता असे होण्याची शक्यता आहे की डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि परत प्रदेशाध्यक्ष या भूमिकेमुळं तिथला जो ओक्कालिगा समाज आहे, तिथला जो मुस्लिम समाज आहे, जो JDSचा बेस आहे, तो आणखी 7-8% कमी होऊन तो काँग्रेसकडे शिफ्ट होईल. आणि 43%वर असणारी जी काँग्रेस आहे ही 50%ला क्रॉस करेल लोकसभेला, असं माझं ॲनालिसिस आहे, असं माझं विश्लेषण आहे. आणि हे तर्कावर आधारित आहे. कारण आता आणि 5% जो तो 5 पॉईंट जो गॅरंटी आता काँग्रेस पक्षानं आणलेली आहे, त्याच्यामुळं त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आता ह्या येणाऱ्या वर्षभरामध्ये निर्माण होईल असं मला वाटतं. हे जे माझं असेसमेंट आहे हे तर्कावर आधारित आहे, किंवा तिथले जी फॅक्ट वाटतात मला. कारण तिथला जो शेड्यूल कास्ट आहे त्यांचं आमदार जरी भाजपचे जास्त आलेले असले तरी 55% वोटिंग हे गेलेलं आहे काँग्रेसकडे. आमदाराची टक्केवारीमध्ये भाजप पुढे आहे. STचं परत काँग्रेसचा पुढे आहे. म्हणजे 14 काहीतरी यांची आहेत STची 15पैकी. त्याच्यामुळं माझं असं स्वतःचं मत असं आहे की मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजाचे आणि मुस्लिम समाज आणि ओक्कालिगा समाज आणि अदर कुर्बा समाज, सिद्धरामय्या वगैरे या सगळ्यांचं मिळून येणाऱ्या काळामध्ये ज्या सीट, माझं असं विश्लेषण आहे, ज्या सीट 2019मध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाल्या होत्या त्या सर्व सीट ह्या 2024मध्ये काँग्रेस पक्षाला मिळतील. आणि 2019ला काँग्रेस पक्षाला मिळालेल्या सीट ज्या आहे, जी संख्या आहे ती भारतीय जनता पार्टीला मिळेल. आणि ह्याचं कारण असं वाटतं मला की जे आपण पंजाबमध्ये बाय इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये
भारतीय जनता पार्टीला डिपॉझिट सुद्धा वाचवता आलं नाही. म्हणजे 4थ्या क्रमांकावर गेलेली डिपॉझिट पण त्यांचं वाचलेलं नाही. म्हणजे हा जो अँटी इन्कम्बन्सी जी आहे ही अँटी इन्कम्बन्सी कर्नाटकामध्ये हे कोणत्याही विश्लेषकाच्या मांडणीमध्ये आलेलं नाही, परंतु त्या अँटी इन्कम्बन्सीमध्ये फक्त 40% कमिशनचाच मुद्दा घेतात. ते बसवराज बोंबईचीच अँटी इन्कम्बन्सी मानतात. माझं स्वतःचं असं मत आहे की तिथे डबल इंजिन नाही तर डबल अँटी इन्कम्बन्सी होती. राज्य सरकारची अँटी इन्कम्बन्सी होती, सोबत केंद्र सरकारची पण अँटी इन्कम्बन्सी होती, परंतु विश्लेषकाच्या मांडणीमध्ये हे मुद्दे येताना मला दिसत नाहीत. त्यामुळे मी त्या मुद्द्याचा इथं उल्लेख केलेला आहे. ज्या वेळेला आम्ही विश्लेषण किंवा ग्राउंड रिपोर्ट पाहत होतो त्यावेळेलाच तिथं आपल्याला मला वाटत होतं की या पद्धतीचा रिझल्ट येईल. आणि म्हणून मी शेवटी आपल्याला विश्लेषणामध्ये 2च गोष्टीवर फोकस करतो आणि त्याचं वेलकम पण आपण करायला पाहिजे. एक गोष्ट म्हणजे धार्मिक मुद्द्यावरनं ही लढाई सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर आलेली आहे. म्हणजे कर्नाटकाच्या इलेक्शनचा महाराष्ट्रातल्या लोकांना काय फायदा आहे किंवा भारत देशाला काय फायदा आहे, भारत देशाच्या परिप्रेक्ष्यामधनं याचं काय विश्लेषण करता येईल. तर मला स्वतःला असं वाटतं की ही जी लढाई आहे ही लढाई धार्मिक मुद्द्यावरनं सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर आलेली आहे. आणि ज्यावेळेस सामाजिक न्यायाच्या गोष्टी आपण बोलतो त्यावेळेस ती पॉलिटिकल राहत नाही तर ती सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल होऊन जाते. सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये मग गरिबाचा हक्क येतो. त्याचे हक्क येत असताना त्याची हिस्सेदारी येते. त्याची हिस्सेदारी ही राजकारणामध्ये फक्त राहत नाही तर त्याची हिस्सेदारी आर्थिक क्षेत्रामध्ये पण आपल्याला विचार करायला लावते. सामाजिक जीवनामध्ये सुद्धा त्याचं स्टेटस पाहावं लागतं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा जो मुद्दा आहे जो कर्नाटकानं सेट करून दिलेला आहे सामाजिक न्यायाचा, येणारे जे 5 राज्याचे इलेक्शन आहे, मिझोरामबद्दल मला माहिती नाही, परंतु राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशामध्ये याच मुद्द्यावर इलेक्शन लढलं जाईल. आणि जाणीवपूर्वक ओबीसीचा केंद्रबिंदू, ओबीसीला केंद्रबिंदू मानूनच ही लढाई लढली जाईल. आणि जी सुरुवात कर्नाटकाच्या निकालानं करून दिलेला आहे याच्यावर हा जो सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे हा सामाजिक न्यायाचा मुद्दा भारतीय राजकारणावर किंवा राष्ट्रीय पातळीवर येईल का नाही याच्यासाठी आपल्याला छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकांची वाट बघावी लागेल. आणि जर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सामाजिक न्याय, ओबीसी जनगणना आणि मंडल कमिशन हे मुद्दे जर एस्टॅब्लिश करण्यामध्ये काँग्रेस आणि त्यांचे अलाईज किंवा त्यांचे सोबती जर यशस्वी झाले, सोबती म्हणण्याचं कारण पण तेवढं नाही या ठिकाणी, कारण ह्या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेस आणि बीजेपी फेस टू फेस आहे, एकाच एक मुकाबला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि बीजेपी एकाच एकच आहे. राजस्थानमध्ये तीच परिस्थिती आहे, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं जर या ठिकाणी सामाजिक न्यायाचे मुद्दे जर यशस्वी झाले किंवा सामाजिक न्यायाचे मुद्दे जर त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये चालले म्हणजे जर तिथले तिन्ही राज्य छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तिन्ही राज्य जर काँग्रेस पक्ष जिंकू शकला आणि निवड जिंकू शकला नाही तर त्यांच्या अजेंड्यावरती जर हा विषय ठेवून जिंकू शकले तर भारतवर्षामध्ये हा जो लढाई आहे ही लढाई नाईलाजानं काँग्रेसच्या अजेंड्यावर भाजपला लढावी लागेल. आणि ज्यावेळेस धर्माचा विषय येतो त्यावेळेला ही लढाई 80 विरुद्ध 20 हो जाती है उत्तर प्रदेशामध्ये. आणि ज्यावेळेला ही लढाई सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर येते त्यावेळेला ही 15 विरुद्ध 85 होते. आणि नेमकेपणानं ही लढाई 80 विरुद्ध 20 व्हावी असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा राहील. आणि आता नव्यानं जे एस्टॅब्लिश झालेलं आहे त्याला अधिमान्यता म्हणतो आपण, लेजिटिमसी म्हणतो, हे जनतेनं शिक्कामोर्तब केलेलं आहे काँग्रेसच्या कार्यक्रमावर सामाजिक न्यायाच्या. तर हा जर विषय पुन्हा जनतेनं शिक्कामोर्तब केला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकामध्ये तर तो राष्ट्रीय पातळीवर मुद्दा जाईल सामाजिक न्यायाचा. आणि मग इथलं जे भारताचं जे 1989 किंवा 1991च्या नंतर मला वाटतं की 2024चं निवडणूक ही सामाजिक न्यायाला केंद्रबिंदू मानून होणारी निवडणूक असेल. आणि हा जर मुद्दा सेट करण्यामध्ये इथल्या काँग्रेस पक्षाला किंवा इथल्या पुरोगामी पक्षांना यश मिळू शकलं, यांच्या मुद्द्यावर जर निवडणूक होत असेल जी कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षानं करून दाखवलं याच्यासाठी म्हणतो मी की त्यांनी त्यांचा जो 5 गॅरंटी प्रोग्राम आहे
आणि ओबीसी आणि बंडल कमिशनचा मुद्दा आहे हा त्यांनी कुठल्याही परिस्थितीत सोडला नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीकडनं कितीही प्रयत्न झाले मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा बजरंग बली आणि बजरंग दल यांना एक करण्यामध्ये, तर ते मुद्दे न चालता काँग्रेसने आपले स्वतःचे मुद्दे एस्टॅब्लिश केले आणि ती जनतेपर्यंत पोहोचविले. अशा प्रकारचा जर कार्यक्रम ह्या 3 राज्यामध्ये झाला आणि तिथं जर यश मिळालं, तर आता जी विश्लेषकांकडनं जी मांडणी केली जात आहे की राज्यामध्ये चालणारे मुद्दे हे केंद्रात चालत नाहीत, याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण आणि वेगळ्या प्रकारचा अजेंडा भारतीय राजकारणामध्ये सेट होईल. आणि हे भारतीय राजकारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती की इथं असणारी राजकीय लोकशाही की जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचं रूप घेत नाही तोपर्यंत असणाऱ्या राजकीय लोकशाहीला अर्थ राहत नाही. 25 नोव्हेंबर 1949 आपल्याला सर्वांना माहिती असलेलं ते भाषण आहे, मी काही ते नव्यानं सांगत नाही. परंतु त्याची आठवण किंवा त्याला उजाळा देण्याचं कारण हे आहे की ज्या वेळेला इथल्या राजकारणाचे सामाजिक न्यायाच्या लढाईला केंद्रबिंदू म्हणून राजकारण होईल, ओबीसीच्या जनगणनेला केंद्रबिंदू मानून राजकारण होईल, त्यावेळेला ती सामाजिक लोकशाहीची सुरुवात राहील आणि सामाजिक लोकशाहीच्या यशानंतर तिचं रूप आर्थिक लोकशाहीमध्ये होईल आणि त्यानंतरच ती खऱ्या अर्थाने परिपूर्ण राजकीय लोकशाही होईल असं मला वाटतं. मला वाटतं की जी उदासीनता निर्माण झाली होती, जी नैराश्य इथल्या लोकांमध्ये निर्माण झालं होतं, ते 50% आता कमी झालेलं आहे. आणि राहता राहिला मुद्दा पुन्हा एकदा मी घेतो किंवा पुन्हा ईव्हीएमच्या कुठल्याही विषयावर आपण चर्चा न करता ईव्हीएम सहित इलेक्शन होणार आहेत. 2024चं तर इलेक्शन ईव्हीएमवरच होणार आहे, सगळ्याला माहीत आहे. त्याच्यामुळं त्यामध्ये आपण इथला जो सामाजिक न्यायावर विश्वास ठेवणारा वर्ग आहे त्या वर्गाने आपले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरच फोकस करावा. काही विश्लेषक आहेत ते मांडणी करतात, त्यांचं पण आपण ऐकलं पाहिजे. काही पत्रकार आहेत बंधू, तेही चांगल्या प्रकारे विश्लेषण करतात, त्याही लोकांमुळे आमच्यासारख्या माणसाला कळतं. विशेषतः विनोद अग्निहोत्रीसारखे पत्रकार असतील, विनोद शर्मासारखे असतील किंवा काही विश्लेषक आहेत, अभय दुबे असतील, राजीव रंजन असतील किंवा आणखीन काही विश्लेषकाची नावं घेता येतात आपणाला. तर या लोकांच्यामुळं आपल्यापर्यंत काही मुद्दे येतात. मला तरी स्वतःला विनोद शर्मा जे हिंदुस्तान टाइम्सचे पॉलिटिकल एडिटर आहेत त्यांनीच कर्नाटकामधला हा मुद्दा सनातन विरुद्ध सामाजिक न्यायाचा टीव्हीच्या डिबेटवरती सांगितला होता आणि त्यावेळेस मला विश्वास वाटला होता की कर्नाटकाचं इलेक्शन खरोखर ह्या मुद्द्याच्या भोवती होणार आहे. परंतु भारतीय राजकारणामध्ये ठरवून काही मीडिया चॅनलवाले याच्यावर फोकस करत नाहीत, कारण इथली जी व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेला जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा सामाजिक न्यायाचा मुद्दा परवडणारा नाहीये. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक विश्लेषणं झाली पाहिजेत. मे महिन्यामध्ये आपल्याकडे 2च गोष्टीचं काय म्हणतो आपण सोशल मीडियावर किंवा सामाजिक माध्यमावर गोष्टी दिसतात. एक आपल्या बायकोचा म्हणजे ह्याचाच असतो वाढदिवस, दोघाचा वाढदिवस असतो लग्नाचा, परंतु याला म्हणता येत नाही म्हणतो बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. याच्यानंच आपले फेसबुक सगळे भरलेले असतात. याला थोडंसं बाजूला ठेवून या पद्धतीनं राजकारणावर काय आपल्याला कॉमेंट्स करतायत का किंवा त्या तसं धैर्य आपण दाखवलं पाहिजे. कारण ते आफ्रो अमेरिकन एक ऑथर आहे, तिनं म्हटलेलं आहे की वर सायलन्स विल नॉट प्रोटेक्ट यू, आपकी खामोशी आपको नाही बचा सकते. म्हणून आपण प्रकट झालं पाहिजे, आपण काहीतरी बोललं पाहिजे, आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. नुसतंच बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं एवढ्यापुरतं आपण मर्यादित राहू नये. 32 वर्ष झाली का 20 वर्ष झाली सुखादुखात राहिली, हा आपला व्यक्तिगत विषय आहे. तो समाज माध्यम ज्याला म्हणतो आपण, ती सामाजिक इश्यूवर आपण बोललं पाहिजे, प्रकट झालं पाहिजे, त्याच्यातनं वादविवाद केले पाहिजेत. हा एक नवीन वाद आहे आता. किंवा इथल्या लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान करावं का करू नये हा एक मुद्दा चर्चेला घेता येऊ शकतो. करावं म्हणणारे म्हणतील की राष्ट्रीय अध्यक्ष दलितांचा आहे, अनेक ठिकाणी मंत्रिपदं दिली आहेत वगैरे वगैरे. मी त्याच्यामध्ये जात नाही, आज तो मुद्दा नाही आहे. परंतु मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टीचं आपण स्वतः एक आकलन केलं पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे. आपल्याला प्लॅटफॉर्मच नाही, मी जसं आकडेवारी सांगितली की 96% लोक हे विश्लेषण करणारे, हे जे ऑथर आहेत जे पेपरमध्ये लिहितात आर्टिकल, हे 96% अपर कास्टचे आहेत. तर आपला अजेंडा त्या वर्तमानपत्रामध्ये येणार कसा, आर्टिकल आपले येणार कसे, त्यामुळं आपण या माध्यमाचा वापर केला पाहिजे. मी राहुल खंडारकर आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो की किमान ते तरी या
याला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतात. याचं गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये संख्यात्मक वाढीलाही महत्त्व असतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करून जमत नाही. आपल्याकडे नेहमी असं म्हणतात की लोक कमी आले कार्यक्रमाला की आम्ही गर्दी नाही दर्दी चाहिए, परंतु लोकशाहीमध्ये गर्दी आणि दर्दी दोन्ही महत्त्वाचे असतात. त्या गर्दीकडे पण आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये गर्दीला महत्त्व आहेच, हे पण अधोरेखित झालं पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये वर्षभरामध्ये आपण असे अनेक विश्लेषणाचे कार्यक्रम घेतले पाहिजेत, डिबेट झाल्या पाहिजेत. एकतर्फी डिबेट होता कामा नये. माझे काही मुद्दे असतील ते आपल्याला पटत नसतील ते आपण मला सांगू शकता जर आपल्याला वाटलं तसं, गरज वाटली तर. परंतु डिबेट झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे. ज्या समाजाची डिबेट चालू असते तो समाज जिवंत असण्याचं लक्षण असतं. आपण चर्चा जरी केलो तर असं लोकांना वाटतं आजूबाजूला लोक भांडणं करतात काही, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवलेलं आहे, काही संघटनेमध्ये फिट करून ठेवलेलं आहे की EVM असले तुम्ही इलेक्शनला मानायचंच नाही. काही त्यांचा अजेंडाच आहे ते, म्हणजे EVM बॅन हेच त्यांचा कार्यक्रम आहे. पण त्याच्यामध्ये सक्सेस पण त्या मात्रामध्ये होताना दिसत नाही आहेत ना. त्यांच्यापुरतं ते त्यांच्या त्या संघटनेपुरतं ते मर्यादित राहतं. त्याचा राष्ट्रीय मुद्दा होत नाही. भारत बंद करायची भाषा होती, पण तालुका बंद होत नाही, गल्ली पण बंद होत. मला ठिकाणी करायची, पण जनांदोलन निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं स्वतःला की येणाऱ्या 2024च्या काळामध्ये ह्या विश्लेषणाच्या आधारे मी असं म्हणू शकतो एक नई उमेद जगी आहे. नुसतं काँग्रेस पक्षानं भाजपला हरवलंय हा विषय विश्लेषण करताना मला महत्त्वाचा वाटत नाही. ज्या मुद्द्यावर हरवले ते मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात. मी पुन्हा अधोरेखित करतो की सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीची हार झालेली आहे. EVM असताना भारतीय जनता पार्टीची हार झालेली आहे. भारतीय जनता पार्टीला हरवता येऊ शकतो या विषयाचा विजय झालेला आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा आणि वारंवार चर्चा घडल्या पाहिजे, डिबेट घडल्या पाहिजे आणि बुद्धिवंतांनी याच्यामध्ये आलं पाहिजे आणि त्याचा विचार झाला पाहिजे. व्यापक प्रमाणामध्ये आपल्याला करता आलं तर ते आपण केलं पाहिजे. आपल्या आपल्या पातळीवरती केलं पाहिजे. पारंपरिक विषय तर आहेतच, पारंपरिक विषयामध्ये तर आपण असतोच, पण त्यातनं काही आपण बाहेर पण पडलं पाहिजे काही गोष्टींवर. व्याख्यानं घेणं आणि व्याख्यानाला अटेंड करणं म्हणजे चळवळ नाही मानते मी, तो एक चळवळीचा भाग आहे. पण काही लोक त्याला चळवळ म्हणतात. व्याख्यान ठेवणे व्याख्यानाला उपस्थित राहणे हे ॲब्सोल्यूट नाही आहे म्हणते मी, एक भाग आहे तिच्यातला, ते आवश्यक आहे का तर आहे, पण ते सर्वस्वी ते नाही आहे, हा माझा मुद्दा आहे. आणि म्हणून आपण कृतिशील सुद्धा काही कार्यक्रम केले पाहिजेत आणि असंच हे विश्लेषण आपण करत पुढे जायला पाहिजे. त्यामुळं मी ह्या मुद्द्याला आणि कर्नाटकाच्या विजयाचं स्वागत करून येणाऱ्या 5 राज्याचे जे इलेक्शन आहेत तोपर्यंत काय काय घडामोडी होतात. आणि मला आज आनंद वाटला की आज मेन स्ट्रीममधल्या 2 चॅनलनं मंडल कमिशनवर डिबेट घेतली. म्हणजे आपला विषय कधीच त्याच्यावर येत नव्हता. समलिंगाने विवाह करावा का करू नये, फलानं काय का नाही, असेच कार्यक्रम यायचे. मी TV बघायचं बंद केलं होतं. परंतु मला आज वाटलं की चला बऱ्याच दिवसानं एक सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे, मंडल कमिशनवर चर्चा होत आहे, तर हे मीडियाला दखल घ्यायला कर्नाटकाच्या इलेक्शननं भाग पाडलेला आहे आणि त्याच्यावरती विश्लेषण होत आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला ऐकलात आणि सहन केलात आणि थँक्यू व्हेरी मच. राहुल सरांचे धन्यवाद. वन्स अगेन जय भीम, जय भारत.